हॅलो, हाय आणि नमस्कार बालमित्रांनो. मी तुमचाच रेडिओ मित्र शंतनू तुमचं मनापासून स्वागत करतोय तुमच्याच आवडत्या गोकुळ या कार्यक्रमात. बालमित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर जोमाने सुरू असतीलच. त्यात आज इंटरनेट, गेम्स, टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर म्हणजेच टेक्नॉलॉजीच्या या जगात आपण दिवस रात्र रमलेलो असतो, हो ना? पण बालमित्रांनो, आपण जी यंत्र वापरतो त्यात कुठल्या गोष्टींचा वापर होतो, त्या कशाने बनल्या असतात, त्याची कार्यप्रणाली काय, याबद्दल आपल्याला माहिती आहे का? चला तर ऐकूया माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ही मालिका, ज्यात आज आपण तांत्रिक विश्वातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच आर्डिनो किट्स याबद्दल माहिती ऐकूया तज्ज्ञ अतुल उपासनी यांच्याकडून. नमस्कार बालमित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपण कोडिंग आणि मायक्रो कंट्रोलर ह्या गोष्टींबद्दल बोलताना ऐकताना आपण पाहतोय. तर त्यामध्ये कोडिंगसाठी आपण जे डिव्हाइस यूज करतो त्याला म्हणतात मायक्रो कंट्रोलर, आणि त्या मायक्रो कंट्रोलरबद्दलच आज आपण थोडीशी मूलभूत माहिती जाणून घेऊया. आर्डिनो मायक्रो कंट्रोलरबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मायक्रो प्रोसेसर ह्या शब्दाची ओळख असायला हवी. मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर यांच्यामधला फरक आपल्याला जाणून घेतला पाहिजे. मायक्रो प्रोसेसरमध्ये फक्त सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतं, तर मायक्रो कंट्रोलरमध्ये मेमरी, CPU, इनपुट आउटपुट हे सगळं एका चिपमध्ये एकत्रित केलेलं असतं. मायक्रो प्रोसेसर रॉम, रॅम आणि इतर पेरिफेरल्सची इंटरफेस करण्यासाठी बाह्य बस वापरतो, तर दुसरीकडे मायक्रो कंट्रोलर अंतर्गत कंट्रोलिंग बस वापरतं. मायक्रो कंट्रोलर म्युझिक प्लेअर, ड्रोन किंवा रोबोटिक ॲप्लिकेशन्स ह्यासारख्या कॉम्पॅक्ट किंवा विशिष्ट सोल्युशनसाठी लक्षित आहे. त्यासाठी आर्डिनो हे एक मायक्रो कंट्रोलर खूप उपयुक्त असून त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आर्डिनो हे एक सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअर प्लॅटफॉर्म आहे जे इलेक्ट्रॉनिक प्रकल्प बनवण्यासाठी उपयोगात येतं. हे एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. त्यात विविध प्रकारचे कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर असतात. आर्डिनो इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प तयार करण्यासाठी मायक्रो कंट्रोलर किट आणि सिंगल बोर्ड इंटरफेस वापरतात. आर्डिनो बोर्ड सुरुवातीला गैरतांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तयार केले गेले होते. आता आर्डिनोचा आपण थोडासा इतिहास बघूया. हा आर्डिनो प्रोजेक्ट इटलीतील इव्हरिया येथील इंटरॅक्शन डिझाईन इन्स्टिट्यूटमध्ये काही विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. पुढे या प्रकल्पाचे नाव त्यांनी आर्डिनो असे ठेवले. तो इलेक्ट्रॉनिक्स आणि एम्बेडेड डिझाईनच्या क्षेत्रातील सर्वात ओळखण्यायोग्य ब्रँड बनला आहे. छंद आणि व्यावसायिकांना ॲक्युएटर्स आणि सेन्सरचा वापर करून पर्यावरणाशी संवाद साधण्यासाठी सोपी आणि कमी किमतीची पद्धत प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. 2011च्या मध्यात व्यावसायिकरित्या आर्डिनोचे उत्पादन अंदाजे 3 लाख होते. 2013 मध्ये आर्डिनोचे सुमारे 7 लाख उत्पादन झाले. 2017च्या सुमारास आर्डिनोच्या वेबसाईटवर भरपूर ओपन सोर्स कोड उपलब्ध करून देण्यात आले. ऑक्टोबर 17 मध्येच आर्डिनोने आर्म होल्डिंग सोबत सहयोग सुरू केला आणि आर्डिनो आर्किटेक्चर आणि तंत्रज्ञान विक्रेत्यांसह आज काम करत आहे. आता हे आर्डिनो काय आहे? आर्डिनो एक सिंगल सर्किट बोर्ड आहे ज्यामध्ये विविध इंटरफेस किंवा भाग असतात. बोर्डमध्ये डिजिटल आणि अॅनालॉग पिनचा संच असतो ज्याचा वापर विविध उपकरणे आणि घटक जोडण्यासाठी केला जातो. आर्डिनोचा सर्वात आवश्यक भाग म्हणजे मायक्रो कंट्रोलर आहे. मायक्रो कंट्रोलर हा एक लहान आणि कमी शक्तीचा एक संगणक आहे. बहुतेक मायक्रो कंट्रोलरमध्ये रॅम, CPU आणि इतर संगणक प्रणालीमध्ये मेमरी स्टोरेज असते. यात 2 किलोबाईट ही फारच लहान मेमरी असते. कमी मेमरीमुळे काही मायक्रो कंट्रोलर एकाच वेळी एकच प्रोग्राम चालवण्यास सक्षम असतात. ही एकच चिप आहे ज्यामध्ये मेमरी, इनपुट आउटपुट, पेरिफेरल्स, प्रोसेसर यांचा समावेश केलेला असतो. बहुतेक आर्डिनोमध्ये 14 डिजिटल इनपुट आउटपुट पिन असतात. आर्डिनोमधील अॅनालॉग पिन मुख्यतः सूक्ष्म नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. आर्डिनो बोर्डमधील पिन एका विशिष्ट पॅटर्नमध्ये मांडलेल्या असतात. चिपवर असलेल्या GPIO म्हणजे जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन आपल्याला प्रोग्राममधील इतर इलेक्ट्रॉनिक्स किंवा सर्किटरी नियंत्रित करण्यास मदत करतात. आर्डिनो बोर्डवरील इतर उपकरणे म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस, सिरियल कम्युनिकेशन इंटरफेस असतात जे संगणकावरून प्रोग्राम लोड करण्यासाठी वापरले जातात. विविध कारणांसाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे आर्डिनो बोर्ड उपलब्ध आहे. त्या विविध आर्डिनो बोर्डची आपण आता माहिती घेऊया. वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापरलेले विविध प्रकारचे आर्डिनो बोर्ड आहेत. बोर्डच्या प्रकारानुसार काही घटक वेगळे असू शकतात. आर्डिनो उनो, आर्डिनो नॅनो, आर्डिनो मेगा, आर्डिनो डिओ, आर्डिनो ब्लूटूथ शील्ड असे काही लोकप्रिय आर्डिनो बोर्ड्स आहेत. शील्डची व्याख्या हार्डवेअर उपकरण म्हणून केली जाते जी प्रकल्पांची क्षमता वाढवण्यासाठी बोर्डवर माउंट केली जाऊ शकते. शील्ड्स सहजपणे जोडल्या जाऊ शकतात
आणि आर्डिनो बोर्डपासून वेगळे केले जाऊ शकतात. यासाठी कोणत्याही जटिल वायरिंगची आवश्यकता नसते. आता ह्या आर्डिनो बोर्डची काय वैशिष्ट्ये आहेत? तर आर्डिनो बोर्ड चालवण्यासाठी आपल्याला एक IDE सॉफ्टवेअर वापरावे लागते. आर्डिनो IDE सॉफ्टवेअरचा उपयोग बोर्डाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. ते मायक्रो कंट्रोलरला तपशिलांचा संच पुढे पाठवते. IDE सॉफ्टवेअरमुळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आर्डिनोवर वापरणे, त्याची अंमलबजावणी करणे फार सोपे होते. आर्डिनोमध्ये प्रोग्रामिंग करण्यासाठी C++ ही प्रोग्रामिंग भाषेची सोपी आवृत्ती उपयोगात आणल्या जाते. त्यामुळे यासाठी C++ किंवा C यांच्यावर उत्तम कमांड असणे आवश्यक नसते, ज्यामुळे आर्डिनो प्रोग्रामिंग शिकणे फार सोपे होते. आर्डिनो ॲनालॉग आणि डिजिटल इनपुट सिग्नल वाचू शकतो. नवीन कोड लोड करण्यासाठी आर्डिनोला अतिरिक्त बोर्ड किंवा तुकड्यांची आवश्यकता नसते. आता ह्या आर्डिनोच्या हार्डवेअरबद्दल आपण बोलूया. तर या आर्डिनो बोर्डवर नेमके कोणते कोणते पार्ट्स असतात त्याची माहिती घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आर्डिनो बोर्डवरती मायक्रो कंट्रोलर असतो. हा एक लहान संगणक म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. हा मायक्रो कंट्रोलर म्हणजे आर्डिनोचा मेंदू आहे, ज्यामध्ये आपल्याला प्रोग्राम लोड करता येतो. दुसरा पार्ट म्हणजे USB. याच्यामध्ये कोणत्याही संगणकाला जोडण्यासाठी एक वायर आपण यूज करतो आणि त्यासाठी आपण USB केबलचा यूज करतो. USB टू सिरियल हा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण डेटाचे भाषांतर करण्यास त्याची मदत होते. यामुळे तुमच्या संगणकावरून आर्डिनो बोर्ड प्रोग्राम करणे शक्य होते. चौथा पार्ट म्हणजे डिजिटल पिन. यामध्ये डिजिटल लॉजिक वापरतात, जसं 0 आणि 1 किंवा हाय किंवा लो किंवा कमी आणि उच्च अशा 2 स्विचेसचा यूज केला जातो. आणि यामध्ये आपण मुख्यतः एखादी गोष्ट चालू किंवा बंद करणे ह्या गोष्टींसाठी याचा वापर करू शकतो. पाचवा पार्ट असतो, याच्यामध्ये ॲनालॉग पिन्स असतात. याच्यामध्ये 10 ॲनालॉग पिन असतात, ज्या ॲनालॉग व्हॅल्यू वाचू शकतात. सहावा पार्ट, याच्यामध्ये 5 वोल्ट किंवा 3.3 वोल्टची एक पिन असते. ह्या पिनचा वापर आपण बाह्य घटकांना शक्ती देण्यासाठी केला जातो. सातवे, याच्यामध्ये ग्राउंडची एक पिन असते. याला कॉमन निगेटिव्ह आपण म्हणतो आणि सर्किट पूर्ण करण्यासाठी ह्या पिनचा यूज केला जातो. नंतर याच्यामध्ये Vin अशी एक पिन असते, म्हणजे व्होल्टेज इन, जिथे तुम्ही बाह्य वीज पुरवठा जोडू शकता. आर्डिनो बोर्डवर अवलंबून तुम्हाला आणखी काही बरेच घटक सापडतील. याच्यामध्ये मुख्यतः आर्डिनो किट्स मिळतात. सोप्या आणि सोयीसाठी आणि हँड्स ऑन प्रोजेक्टसाठी आर्डिनो किट बाजारात सहज उपलब्ध आहेत. आपण संपूर्ण किट वापरून आपल्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पासह सहज सुरुवात करू शकतो. हे आपल्याला हँड ऑन आणि आकर्षक प्रोजेक्ट तयार करण्यासाठी देखील मदत करतात. काही आर्डिनो किट्स पुढील प्रमाणे आहेत, जसं आर्डिनो स्टार्टर किट, शिकण्यासाठी रोबोट लिंक युनो किट, आर्डिनो उनो 3 मल्टीमेट स्टार्टर किट, उनो सुपर स्टार्टर किट, मेगा स्टार्टर किट, ह्या काही लोकप्रिय आर्डिनो किट्स आहेत. आता याच्यामधल्या आर्डिनो बोर्ड वापरताना आपण ज्या सॉफ्टवेअरचा यूज करतो त्याला म्हणतात IDE. आर्डिनो IDE ज्याला सामान्यतः संदर्भित केले जाते ते एक एकीकृत विकास वातावरण आहे. पण याचा नेमका अर्थ काय? तर तुमच्या बोर्डवर प्रोग्राम करण्यासाठी तुम्हाला एक प्रोग्राम लिहावा लागेल. तो प्रोग्राम मशीन कोडमध्ये संकलित करावा लागतो आणि शेवटी नवीन प्रोग्राम तुमच्या बोर्डवरती पाठवावा लागतो. त्यासाठी हे एक डेव्हलपमेंट व्यवस्थापित करण्यासाठी हा एक प्रोग्राम किंवा ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकतो किंवा ऑनलाईनही वापरू शकतो. पूर्वी ही क्लिष्ट प्रक्रिया होती, ज्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्रातील चांगल्या ज्ञानाची आवश्यकता होती. आता आर्डिनो IDEच्या मदतीने कोणीही ते कसे करायचे ते शिकू शकतो. ह्या IDE सॉफ्टवेअरमध्ये आज उपलब्ध असलेले 3 प्रकार आहेत. आर्डिनो IDE 1.8X जे क्लासिक आहे, दुसरं आर्डिनो IDE 2 जे नवीन आहे, आणि आर्डिनो वेब एडिटर जे ऑनलाईन आहे. ह्यापैकी कुठलाही IDE यूज करून आपण कोणताही प्रोग्राम आर्डिनोवरती अपलोड करू शकतो. यानंतर आर्डिनो बोर्ड सोबतच आपल्याला काही सेन्सर्स आणि ॲक्टिवेटर्स वापरावे लागतात. आर्डिनो सोबत काम करताना आपल्या सर्वांना ह्या गोष्टींची गरज पडतच असते. आता सेन्सर म्हणजे काय? तर सोप्या भाषेत वातावरण समजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण अशी त्याची व्याख्या होते. सेन्सर्स भौतिक मापदंड रेकॉर्ड करतं. उदाहरणार्थ तापमान. सेन्सर तापमानाचे इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये रूपांतर करते. दुसरं म्हणजे ॲक्टिवेटर. ॲक्टिवेटर म्हणजे भौतिक स्थिती सक्रिय करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ एक प्रकाश असेल, त्या प्रकाशला किंवा मोटर असेल किंवा एखादा स्विच असेल, त्याला चालू बंद करणे म्हणजे त्याची भौतिक प्रक्रिया आपण बदलतो आहे. त्यांना आपण ॲक्टिवेटर्स असं म्हणतो. नंतर आपण आर्डिनो बोर्डला IoT सोबत सुद्धा उपयोगात आणू शकतो. इंटरनेटशी कनेक्ट होणाऱ्या दैनंदिन वस्तू किंवा इंटरनेटशी कनेक्ट केलेली उपकरणे व्हॉइस कमांड वापरून
सक्रिय केले जाऊ शकतात किंवा ॲप डाउनलोड करून आणि वापरून ब्लूटूथ किंवा वायफाय कनेक्शनद्वारे नियंत्रित केली जाऊ शकतात. IoT किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स हा शब्द कनेक्ट केलेल्या उपकरणांचे एकत्रित नेटवर्क, उपकरणे आणि क्लाउड यांच्याशी संबंधित आहे आणि ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये संवाद सुलभ करते. आता आपण थोडासा आर्डिनोचा वापर कुठे आणि कसा केला जातो ते पाहू. आपल्या आजूबाजूला अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत. बहुतेक उपकरणांमध्ये त्यांच्या कार्यासाठी मायक्रो कंट्रोलरचा समावेश केलेला असतो. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये असलेले मायक्रो कंट्रोलर वापरकर्त्याचे इनपुट स्वीकारतो आणि अन्न शिजवण्यासाठी मायक्रोवेव्ह किरण निर्माण करणाऱ्या चुंबकाला नियंत्रित करतो आणि आउटपुट टायमर दाखवतो. आधुनिक कारमध्ये प्रकाश योजना, रेडिओ इंटरफेस इत्यादी कार्य नियंत्रित करण्यासाठी डझनभर मायक्रो कंट्रोलर देखील उपयोगात आणलेले असतात. IoT इंटरनेट ऑफ थिंग्स वापरून आपण होम ऑटोमेशन प्रणाली सक्रिय करू शकतो. सौर ऊर्जा, पाणी, कचरा गोळा करणारे विविध यंत्रे बनवल्या जाऊ शकतात. फायर डिटेक्टर मध्ये आपण आर्डिनो यूज करू शकतो. फिंगर बटन्सचा आपण यूज करू शकतो. मोटर सक्रिय करण्यासाठी स्विचिंग सिस्टम बनवण्यासाठी आपण आर्डिनोचा यूज करू शकतो. सेन्सर म्हणून, लाईट सेन्सर म्हणून आर्डिनोचा आपण यूज करू शकतो. LED ऑन ऑफ करण्यासाठी बटन आणि विविध स्विचेस याच्यातून बनवल्या जाऊ शकतात. आर्डिनोचा वापर आपण डिझायनिंगसाठी करू शकतो आणि अगदी नवीन ॲप्लिकेशन म्हणजे साधे मोशन डिटेक्टर कॅमेराज किंवा रोबोट किंवा थर्मोस्टॅट्स ह्या सगळ्यांमध्ये आर्डिनोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. आजच्या कार्यक्रमात आपण आर्डिनोच्या काही मूलभूत गोष्टींना स्पर्श केला आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद. कम्प्युटर कम्प्युटर थकलास का, अहोरात्र काम करून दमलास का. कम्प्युटर कम्प्युटर थकलास का, अहोरात्र काम करून दमलास का. बाबा आणि आई, मिनी आणि मी, देतो तुला सारखी तसदी हँग झालास का. कम्प्युटर कम्प्युटर थकलास का, अहोरात्र काम करून दमलास का. रात्री अन सकाळी बाबांची सेवा, दुपारी आईसाठी वेळ राखून ठेवा. रात्री अन सकाळी बाबांची सेवा, दुपारी आईसाठी वेळ राखून ठेवा. मला आणि मिनीला खेळ हवा नवा, मला आणि मिनीला खेळ हवा नवा. डाटा देता ज्याला त्याला फसलास का. कम्प्युटर कम्प्युटर थकलास का, अहोरात्र काम करून दमलास का. तर बालमित्रांनो, आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मालिकेअंतर्गत आर्डिनो किट्स याबद्दलची माहिती ऐकली. तज्ज्ञ अतुल उपासनी यांच्याकडून. आपल्या मनोरंजनासाठी किंवा अभ्यासासाठी फक्त यंत्र वापरणं ही एक गोष्ट झाली, पण ते यंत्र बनवण्यामागे कुठल्या घटकांचा उपयोग होतो याबद्दलही माहिती असणं आपल्याला बरंच काही देऊन जातं. चला तर बालमित्रांनो, आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच एन्जॉय करा. नव्या सत्रासाठी सगळ्यांना शुभेच्छा देत मी आपलाच रेडिओ मित्र शंतनू गोकुळ या कार्यक्रमातून घेतोय आपली रजा. नमस्कार.